तर अयोध्या सोहळ्यासाठी उत्तर प्रदेशच्या लखनौ विमानतळावरही सजावट करण्यात आली आहे। विमानतळावरती रोषणाई, फलक आणि पोस्टर सही लावण्यात आले। तर प्रवाशांच्या स्वागतासाठी रेड कार्पेटच्या घड्या टाकण्यात आलेल्या आहेत। लखनौ विमानतळावरची ही दृश्य आपण बघतोय। राममय असं हे लखनौ विमानतळ झालेलं आहे। रामाचे ठिकठिकाणी कटआउट्स लागलेले आहेत। रामभक्तांचं इथे स्वागत होत आहे। 22 तारखेला ऐतिहासिक असा प्रभू श्रीरामाचा सोहळा पार पडतोय अयोध्यामध्ये आणि याची संपूर्ण तयारी लखनौमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या लखनौच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय ठिकठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्स लावून या ठिकाणी स्वागत केलं जाते। हार्दिक स्वागताचे जे बॅनर आहेत ते जिल्हा प्रशासन लखनौच्या मार्फत या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि संपूर्ण एअरपोर्टला अगदी राममय करण्याचं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। रेड कार्पेट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि या रेड कार्पेटवरून सर्व देशभरातून येणाऱ्या पर्यटकांचं, रामभक्तांचं अगदी जल्लोषात, उत्साहात, आनंदात स्वागत या ठिकाणी केलं जातंय आणि ही सगळी आपण पाहतोय दृश्य या ठिकाणची ठिकठिकाणी प्रभू श्रीरामाचे जे होर्डिंग्स आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण एअरपोर्टचा जो परिसर आहे त्याला विविध रोषणाईनं सजवण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, लखनौ।